नमस्कार मित्रांनो, स्पाइन कनेक्टच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सूरज मोरे. आज तुमच्याबरोबर सुप्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉक्टर शैलेश हतगावकर सरांबरोबर बसलो आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, आमच्या सोसायटीमध्ये जिथेही मी आजकाल जातो तिथे मला सगळी लोक म्हणतात मला स्लिप डिस्क या मला पाठीत दुखते. हो, कधी लोक गुगल करतील तर ते बोलतील L4 L5 मध्ये त्रास होतोय. आज मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं की L4 L5 चा त्रास काय आहे. थँक्यू. मी तुम्हाला आजपासून डॉक्टर सूरज मोरेच म्हणणं मला वाटतं की बरोबर आहे साहेब, कारण तुम्ही एवढं बरोबर गुगल करताय आणि प्रश्न घेऊन येताय. L4-5, लोअर बॅक पेन, पाठदुखी, स्लिप डिस्क, सायटिका हे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. ओके. आणि हा घराघरातला प्रॉब्लेम आहे, सोसायटीमधला प्रॉब्लेम आहे, तळागाळातल्या शेतकऱ्यांना पण होतो, साध्या वर्कर्सना पण होतो, ऑफिस गोअर्सना पण होतो, सेलिब्रिटीजना पण होतो, पैसेवाले, असं त्याच्यात काही दुमत नसतं. हा प्रत्येक ह्युमन माणसाला होणारी बिमारी आहे. ओके. त्याच्यामध्ये काहीही कशी लाईफस्टाईल आहे असं काही नसतं. जो व्यवस्थित व्यायाम करतो तो फिट राहतो. ओके. जो ओव्हरवेट नसतो तो बऱ्यापैकी फिट राहतो. आणि ज्याला कळतं की मला त्रास आहे आणि तो लवकर जाऊन डॉक्टरांच्याकडे निदान करण्याचा प्रयत्न करतो तो जास्त फिट राहतो. तर लोअर बॅक आणि L4-5 काय मी सांगायचं म्हणजे की जेव्हा लोअर बॅकमध्ये आपले बोन्स असतात त्याला वर्टिब्रे म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जी असते डिस्क किंवा गादी आपण म्हणतो किंवा खुर्च्या, ती मुवमेंटमुळे किंवा काही झटका लागल्यामुळे किंवा कॉन्स्टंट लॉंग सिटिंगमुळे या ऑल दिस एनी अदर रिझनमुळे की ती डिस्क बाहेर येते. आणि ती डिस्क जेव्हा बाहेर येते ती तेव्हा नर्व रूटना किंवा उपनसांना ती दबाव करते. जेव्हा ती दबाव करते तेव्हा त्रास कमरेत होतो आणि त्रास पायात जातो. त्याला आपण पायात जाणाऱ्या त्रासाला सायटिक आहे, कारण ही सायटिक नावाची नर्व असते. राईट. आणि दॅट इज द प्रॉब्लेम विच नॉर्मली वी सी की आयदर कंबरदुखी किंवा कमरेतून पायात जाणारा त्रास हे कॉमनली दिसता. सर, हा जो त्रास आहे त्याला डायग्नोज कसं केलं जायला पाहिजे. नाही, आय थिंक सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक क्लिनिकल निदान असतं बऱ्यापैकी. कारण वेन द पेशंट कम्स टू आवर क्लिनिक आम्ही जेव्हा बघतो तेव्हा ते जसे चालतात, बरेच पेशंट सरळ उभे राहू शकत नाही, ते थोडे तिरके असतात, कारण त्या ठिकाणी सायटिक लिस्ट असते की ती डिस्क बाहेर आल्यानंतर नसांच्यावरती दबाव झाला, बॉडी ट्रायज टू ओव्हरकम अवॉइडिंग पेन ऑन दॅट साईड, म्हणून बॉडी अशी तिरकी करतो. तर दॅट इज वन थिंग विच वी नॉर्मली सी इन डिस्क प्रॉब्लेम्स. ऑल्सो क्लिनिकल एक्झामिनेशन काही टेस्ट असतात त्या आम्ही बघितल्यानंतर केल्यानंतर आम्हाला कळतं की हां, अरे बापरे, या ठिकाणी नस ती दबली चालली आहे. त्यामुळे क्लिनिकल एक्झामिनेशन ही सगळ्यात महत्त्वाची. आणि ज्या पेशंटला त्रास परसिस्टंट असतो त्या ठिकाणी आम्ही त्यांचं एक्सरे किंवा MRI, ज्या ठिकाणी लेग पेन असतं त्या ठिकाणी करणं युजफुल असतं, कारण ते एक्झॅक्ट सांगतं की किती प्रमाणात सरकली आहे, खरंच सरकली आहे का, आणि किती जास्त ती नसांवरती दबाव करते. तर आता जसं तुम्ही एक्सरे MRI बद्दल बोलले, जास्ती करून लोकांचा हात एक असतो की पहिले मी एक्सरे आणि MRI करतो. या लोकांमध्ये जे गुगल करून शोधायचा प्रयत्न करतील की एक्सरे केला पाहिजे, MRI केला पाहिजे, यांच्याबद्दल काय आपण नक्की कसं वॉट इज द फॉलो. नॉर्मली कोणी मी असं जेव्हा क्लिनिकमध्ये आता मी 20-1 वर्षापासून बघतोय की पेशंटची डिमांड्स पण वाढत चालली आहे लास्ट फ्यू इयर्समध्ये, की पीपल डोंट वॉन्ट टू सफर, दे वॉन्ट टू गेट बेटर फास्ट. ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग म्हणतो ADL, की पीपल डोंट वॉन्ट टू सफर फॉर लॉंग. एक रिसेंट आर्टिकल आलं होतं ते आपण हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून आलं होतं की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पीपल डोंट वॉन्ट टू हॅव रेस्ट फॉर लॉंग, दे डोंट वॉन्ट टू हॅव मसल टोन विकनेस किंवा डायजेशन इश्यूज किंवा असे, दे वॉन्ट टू गेट बेटर फास्टर. त्यामुळे मला वाटतं की लाईफस्टाईलमुळे या गोष्टी खूप चेंज होत चाललेल्या आहेत. सर, आता जसे सोल्युशन्सवरती येतो आपण, एव्हरी आता प्रॉब्लेम आहेच, सर्जरी, मेडिसिन, और व्हॉट इज समथिंग वी कॅन डू. L4-5 वरती खूप जास्त प्रमाणावरती लोड असतं आणि सगळ्यात कॉमन सापडणारा लेवल जी आहे ते L4-5. त्यामुळे L4-5 कधी कोणाला L3-4, L2-3 पण डिस्क असू शकते किंवा L5S. ऑल दीज आर द लोअर बॅक किंवा होल बॉडी वेट, द टॉर्सो, हेड आणि अपर एक्स्ट्रीमिटी वेट कम्स ऑफ द लोअर बॅक. त्यामुळे प्रमाण जे आहे लोअर बॅक किंवा लंबॅगो जे म्हणतो किंवा सायटिका म्हणतो हे लोअर बॅकमध्ये जास्त असतं आणि L4-5 सगळ्यात जास्त. ट्रीटमेंट ही 90 ते 95% लोकांना विदाऊट एनी इंटरव्हेन्शन मध्ये ते बरे होऊ शकतात. पेशंट विचारतात की मी ही पॅथी करू का, ती पॅथी करू का, मी हे केलं, या ऑइल मसाज केला किंवा ऑल दिस थिंग. इट वर्क्स इन mild to moderate problem. Okay. Early treatment, rest,
अँटी इन्फ्लामेटरी मेडिकेशन रेस्ट फॉर अ शॉर्टर टाईम ऑफकोर्स 3 to 5 days. आम्ही जास्त रिकमेंड नाही करत तसं पण आजकाल. पण या गोष्टीमुळे 90 ते 95% लोकांना अराउंड 2 to 3 weeksमध्ये फरक पडतो. नेहमी 3 to 4% पेशंट मे टेक अ लॉंगर टाईम आणि अराउंड 2 to 3% to 4% मी काय ऐकन से विल नीड इंटरव्हेन्शन फॉर दिस प्रॉब्लेम. येस. सो वेन दिस 4% तेव्हा हे 4% आपण बोलतो त्यांनी किती घाबरलं पाहिजे सर्जरीसाठी? कारण की लोक सर्जरी म्हटलं ते मिथच आहे की सक्सेसफुल होईल की नाही, आणि हे सक्सेसफुल तर आय थिंक इज अ मिथ ना. नाही असं सर्जरी सक्सेसफुल नाही, असं नाही. बरोबर आहे की लोकांच्या मनात भीती आहे, कारण जुन्या काळात आपण जे बघतो की इव्होल्युशन झालं आहे आणि टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत गेली आहे. MRI नव्हते, एक्सरे करून सर्जरीज होत होत्या आणि नंतर MRI स्कॅन्स आले. आता आपल्याला भरपूर टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे. मायक्रोस्कोप्स आले, नेव्हिगेशन बेस्ड सर्जरी झाल्यात, नावडेज एंडोस्कोपी आपण जे म्हणतो, या सर्व प्रचलित झाल्यात आणि मिनिमल ॲक्सेस सर्जरी, कमीत कमी छेद, कमीत कमी ब्लिडिंग, याच्यावरती लोकांचा विश्वास जास्त होत चालला आहे, कारण तंत्रज्ञानाने स्पाईन सर्जरीला पण खूप मदत केली. तर त्यामुळे प्रमाण कॉम्प्लिकेशन्स किंवा इश्यू होण्याचं प्रमाण आहेच, पण ते खूप कमी झालं आहे. सिग्निफिकंट लोअर चान्सेस ऑफ एनी मेजर प्रॉब्लेम. बट येस, तुमचा डॉक्टर तुम्हाला हमेशा सांगेल की हे होऊ शकतं आणि त्याला ते डिस्कस करणं, कारण प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. पण आय थिंक दॅट कॉम्प्लिकेशन रेट्स हॅव कम डाऊन सिग्निफिकंटली इज द वर्ड आय कॅन से. ओके. सर यांनी आपण आता दर्शकांना आजच सांगायचा प्रयत्न करावा की काय हेल्दी हॅबिट्स त्यांनी लावल्या पाहिजेत. नो आय थिंक लवकर नाही, फॉर यंग ॲडल्ट आणि एल्डरली मला एकच सांगायचं आहे की रेग्युलरिटी असणं गरजेचं आहे. यू हॅव टू हॅव सम काइंड ऑफ फोकस इन आयदर. सगळ्यात सोपी गोष्ट वॉकिंग, रनिंग ज्यांना पॉसिबल आहे, सगळ्यात सोपं 20, 30, 40 मिनिट्स रेग्युलरली करा. दोज हू वॉन्ट टू सायकल, स्विम, या साध्या गोष्टी की नित्यनियमाने करा. योगा, लाईट एक्सरसाइजेस, एक्सलंट फॉर यू. इफ यू डू इट ॲटलीस्ट 4 to 5 days, 90% ऑफ यू विल नॉट हॅव एनी इश्यू. कधी कधी एक्सरसाइज करणारा पण ओव्हरवेट करतो किंवा भरपूर गोष्टी करतो आणि त्यांना डिस्क होते. तर अति करू नका अनलेस देर इज अ इंडिकेशन फॉर इट. दॅट्स वन. बी केअरफुल वाईल जम्पिंग और डुईंग वेन यू आर एल्डरली. ओके. और की नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये की खूपच जास्त गेलं तर त्यामुळे हा त्रास एक होऊ शकतो. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तो हाऊ यू कीप युअर पोस्चर. इफ यू आर ऑफिस गोअर, 10-12 तास काम करताय, तो गेट अप अँड मे बी ॲट 1-2 hours थोडंसं वॉक करा, स्ट्रेच करा, बेसिक योगा, प्राणायाम ॲट होम. जर तुम्हाला खरंच देता आलं तर मी सांगतो की अराउंड 1 hour इज द मोस्ट आयडियल फॉर यू. आणि जर एक 10-20 मिनटं अजून तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे करू शकाल तर यू विल बी चिर करून राहण्याचा चान्स तुम्हाला खूप जास्त आहे. पण तो 1-1.25 तास 1.5 तास मिळणं फार डिफिकल्ट आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही या टॉपिकवरती चांगला प्रकाश टाकलाय. आणि आमच्या दर्शकांना काही अगर क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, प्लीज तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. धन्यवाद. थँक्यू.